आज दिनांक 26 जुलै 2026 रोजी सराफा हॉल परिवार माल समोर अकोला बायपास हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता मराठवाडा साहित्य परिषद शाखा हिंगोली, थवा प्रकाशन हिंगोली व क्रांतिकारी शहीद भगतसिंग श्रमिक फाउंडेशन हिंगोली तथा थवा प्रकाशन हिंगोलीचा प्रथम वर्धापन दिन तसेच गोडाती बबनराव काळे लिखित धूळ वाटेवरचे दिवस व डॉक्टर राधिका माणिक देशमुख लिखित काव्यसंग्रह पुरेसे हे अपुरे पण ह्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार अशोक अर्धापूरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ कवी डॉक्टर पी विठ्ठल, ज्येष्ठ कवी प्राध्यापक विलास वैद्य नांदेड, ज्येष्ठ कवी भारत सातपुते लातूर, ज्येष्ठ कथाकार राजेंद्र गहाळ परभणी, माजी शिक्षण अधिकारी शिवाजीराव पवार, प्राचार्य नामदेवराव वाबळे, कवी रतन आळे, गणेश येवले, बाबूराव गाडे, संगीता चौधरी, पारिजात देशमुख, डॉक्टर गायत्री दरगू, सविता देशमुख, ज्ञानदा चौधरी, गौरी गुंडेवार, रसिका विडोळकर, दर्शना भोरे, स्नेहल देशमुख, अश्विनी देशमुख, डॉक्टर संजय नाकाडे, मेघराज थोरे, गणेश सावळे, विजय ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। आदरणीय श्री ठाकरे सर यांना विनंती करतो, आपण माननीय शिवाजीराव पवार सर यांचा यथोचित सन्मान करावा। सर्वजण या सुंदर अशा संग्रहासाठी आपण टाळ्या वाजवूया। आदरणीय ज्यांची या मराठवाड्यामध्ये समीक्षक म्हणून ख्याती आहे, आदरणीय पी विठ्ठल सर। नमस्कार। आदरणीय उपस्थित मान्यवर करणारी साहित्यप्रेमी मंडळी एकत्र आल्यामुळे फुलवाटेवरचे दिवस आणि पुण्याचे हे अपुरेपणचा हा भव्य दिव्य प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे। ज्या थव्यामुळे हा स्वप्नवत प्रवास वास्तवात आला, त्या थव्याच्या उत्तुंग भरारीचा लेखाजोखा प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्यासाठी मी थवा कुटुंबियाच्या सदस्य सौ पारिजात देशमुख मॅडम यांना आमंत्रित करतो। आपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि धोक्तपणा, परंपरा आणि विसंगती जगण्याची जिद्द आणि परिस्थिती पुढे ज्या सहाय्यता, दुःखाची चिरंतन किनार आणि ज्याला दुःखालाही सामोरे जाण्याची लोकांसाठी विलक्षण क्षमता, या सर्वांचा हा एक आविष्कार या धुळवाटेवर आहे। माणसाच्या जीवनातील अनेक कटुगोड आठवणी या शीर्षकाच्या गाभ्यात ठेवलेल्या आहेत। या कथा संग्रहातील कथा त्या कोणत्याही व्यक्तिविशेषाचे कथानक नाही, तर त्या आपल्या सामूहिक जगण्याच्या विविध अनुभवातून उमटलेल्या संवेदनांचं प्रतीक आहे। या कथातील पात्रे काल्पनिक असली तरी त्यांची मुळे मात्र वास्तवात खोलवर रुजलेली आहे। दृष्टी दिली, माणसे समजून घेण्याची संवेदना दिली आणि अनुभवांना शब्दांचे रूप देण्याचे धैर्यही दिले। कदाचित म्हणूनच लेखन माझ्यासाठी छंद नाही, तर जगण्याची एक स्वाभाविक पद्धत आहे। मला नेहमी वाटते, साहित्याची खरी ताकद ही त्याच्या साधेपणात असते। अलंकारांनी नटलेली भाषा काही काळ मोहते, परंतु मनाला